कोपरगाव तालुक्यातील सर्वात मोठी 7 मजली इमारतीचे लोकार्पण. 64 पोलीस स्टाफ क्वार्टर तालुका पोलीस स्टेशनसाठी नवीन इमारत. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनसाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी नवीन इमारत व पोलिसांसाठी 64 सदनिका असलेली तालुक्यातील सर्वात उंच 7 मजली इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता पोलीस वसाहतीत संपन्न झालेल्या या शानदार समारंभासाठी आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, डीवायएसपी अमोल भारती, प्रांताधिकारी माणिक आहेर, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, संभाजीराव काळे, काका कोयटे, राजेंद्रबापू जाधव, नितीन औटाडे, राजेश आबा परजणे, विजय वहाडणे, संजीवनीचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर बापू परजणे, अरुण पाटील येवले, विश्वास महाले यांचे सह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात कोपरगाव तालुक्यातील वाढत्या गुटखा विक्रीचा बंदोबस्त करण्याचे पोलिसांना आदेश दिले. आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या भाषणात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विशेष सहकार्यामुळे व माजी आमदार अशोकदादा काळे यांच्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची निर्मिती झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस तपासासाठी 4 अत्याधुनिक फिरत्या फॉरेन्सिक लॅबचे लोकार्पण ही यावेळी करण्यात आले. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. ऑस्कर न्यूजसाठी प्रतिनिधी नामदेव केदार, रेणुका ढमालेसह अनिकेत.